नमस्कार मित्रांनो, डेली जॉब अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पंजाब नॅशनल बँकेत जे अप्रेंटिसशिप पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो, त्या भरतीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ खास फ्रेशर ग्रॅज्युएट्स अँड बिगिनर्ससाठी आहे मित्रांनो. तर 5,138 जागेसाठी ही अप्रेंटिसशिप पदाची भरती निघालेली आहे मित्रांनो. तर फ्रेशर अँड ग्रॅज्युएटसाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती एकदम अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे मित्रांनो. तर चला तर व्हिडिओ चालू करूया. तर पंजाब नॅशनल बँकेत जे अप्रेंटिसशिप पदाची भरती निघली आहे मित्रांनो, तर ही जी अप्रेंटिसशिप आहे तर ही पंजाब नॅशनल बँकेकडून दिली जाणारी एक ट्रेनिंग स्कीम आहे मित्रांनो. तर ही ट्रेनिंग कंप्लीट 1 वर्षासाठी आहे, 1 वर्षासाठी असते. ही परमनंट नोकरी नाही आहे, इज नॉट अ परमनंट जॉब. तर मित्रांनो ही एक अप्रेंटिसशिप आहे, हे आधी समजून घ्या. तर टोटल वॅकन्सीज 5,138 आहे मित्रांनो. तर जागा खूप आहे मित्रांनो, एक चांगली संधी आहे जे आपण फ्रेशर्स आहेत, ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी. तर इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहणार आहोत की ॲप्लिकेशन स्टार्ट डेट. अर्ज करण्याची सुरुवात 8 फेब्रुवारी 2026 पासून आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख, लास्ट डेट टू अप्लाय 24 फेब्रुवारी 2026 आहे मित्रांनो. तर ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे मित्रांनो, पण एंड नाही झाली अजून. लास्ट डेट ही 24 फेब्रुवारी 2026 आहे मित्रांनो. तर एक्झाम हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा मार्च 2026 होण्याची शक्यता आहे मित्रांनो. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, लवकरात लवकर फॉर्म भरा. त्यानंतर या पदासाठी अप्रेंटिसशिप पदासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय मित्रांनो, एज एलिजिबिलिटी. तर मिनिमम एज कमीत कमी 20 वर्ष आणि मॅक्सिमम एज 28 वर्ष पाहिजे मित्रांनो. तर 20च्या खाली नको, 28च्या वर नको. 20 किंवा 28च्या आत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ज्यामध्ये कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन आहे मित्रांनो, जसं SC ST OBC PW ॲज पर रूल्स. तर हे ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता. ते कसं डाउनलोड करायचं हे व्हिडिओच्या शेवट आपण पाहणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये उमेदवार ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन, उमेदवार हा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा. रिझल्ट डिक्लेअर ऑन ऑर बिफोर 31 डिसेंबर 2025. ग्रॅज्युएशनचा निकाल 31 डिसेंबर 2000 पूर्वी लागलेला असावा. ज्या राज्यासाठी आपण अर्ज करता, नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज रिक्वायर्ड, ज्या राज्यासाठी अर्ज करतात त्या राज्याची स्थानिक भाषा येणं आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रेनिंग डिटेल्स थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर ही जी ट्रेनिंग आहे अप्रेंटिसशिपची ही कंप्लीट 1 वर्षासाठी दिली जाणार आहे मित्रांनो. सुरुवातीला बेसिक ट्रेनिंग आणि त्यानंतरनं बँक ब्रांचमध्ये काम दिलं जाणार आहे तुम्हाला मित्रांनो. यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल बँकिंग एक्सपिरियन्स, प्रत्यक्ष बँकिंग अनुभव मिळतो. हे बघा मित्रांनो, 1 वर्ष बेसिक ट्रेनिंग आहे प्लस बँक ब्रांच ट्रेनिंग आहे मित्रांनो. एक खूप चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला शिकण्यासाठी. बँकमध्ये काम कसं करतात, काय असतं, तर हे तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतरनं मंथली स्टिपेंड, मुलांना पडणारा प्रश्न. ट्रेनिंग तर देणार आहे पण ट्रेनिंगमध्ये आपल्याला काय भेटणार आहे. त्याच्यामध्ये मंथली स्टिपेंडमध्ये तुम्हाला रुरल अर्बन ब्रांच 12,300 पर महिन्याला देणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतरनं मेट्रो ब्रांचसाठी 15,000 प्रति महिना स्टायपेंड आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो, की हे स्टिपेंड आहे, सॅलरी नाही. त्यानंतर नो PF, नो बोनस, PF बोनस किंवा इतर सुविधा नाहीत मित्रांनो. ही सॅलरी नाही मित्रांनो, स्टिपेंड आहे. हा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला दिला जातो मित्रांनो. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहणार आहोत मित्रांनो. तर निवड प्रक्रिया ही टोटल 4 टप्प्यात होईल मित्रांनो. पहिला टप्पा ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन, देन सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, थर्ड लोकल लँग्वेज टेस्ट अँड फोर्थ मेडिकल एक्झामिनेशन. तर
परीक्षेचा जो पॅटर्न आहे मित्रांनो, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर ऑनलाईन एक्झाम पॅटर्न काय मित्रांनो ते पाहू आपण. तर टोटल क्वेश्चन्स 100 असतील 100 मार्क्ससाठी. तर सब्जेक्ट्स पाहणार आहोत. पहिला जनरल अवेअरनेस, दुसरं इंग्लिश, तिसरं रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, चौथं कॉम्प्युटर नॉलेज. परीक्षा ही MCQ पद्धतीची असेल मित्रांनो. त्यानंतर ॲप्लिकेशन फी पाहणार आहोत मित्रांनो. अर्जाची फी किती आहे? अर्ज फी कॅटेगरीनुसार वेगळी आहे मित्रांनो. जसं की जनरल, OBC, WS जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 944 रुपये इतकी फी आहे मित्रांनो. जनरल, OBC, WS जे फिमेल आहेत, जे महिला आहे त्यांच्यासाठी 708 रुपये आहे मित्रांनो. SC, ST, PW, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी 236 रुपये इतकी फी आहे मित्रांनो. फी इज नॉट रिफंडेबल. ही फी परत मिळणार नाही मित्रांनो. इथं तुम्ही भरली. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मित्रांनो अर्ज करण्याच्या आधी. महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. ही परमनंट नोकरी नाही. दिस इज नॉट अ परमनंट जॉब. हे लक्षात घ्या. हे ॲप्रेंटिसशिप आहे मित्रांनो. तुम्हाला याच्यामध्ये स्किल भेटणार आहे शिकायला, प्लस स्टायपंड पण दिला जाणार आहे. त्यानंतर नो जॉब गॅरंटी आफ्टर ट्रेनिंग. म्हणजे असं नाही की तर तुम्ही ॲप्रेंटिसशिप केली त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट जॉब भेटेल असं नाही मित्रांनो. ही ॲप्रेंटिसशिप आहे. ॲप्रेंटिसशिप आर नॉट बँक एम्प्लॉई. ॲप्रेंटिस म्हणजे बँकेचा कर्मचारी नाही मित्रांनो. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरती तुम्हाला एक बेनिफिट आहे. ट्रेनिंग सर्टिफिकेट विल बी प्रोव्हाइडेड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल मित्रांनो. हे जे सगळे पॉईंट आहे हे महत्त्वाचे आहे मित्रांनो. अर्ज करण्याच्या आधी हे तुम्हाला माहीत पाहिजे, त्यासाठी आपण सांगितले आहे. तर मित्रांनो आता मग प्रश्न पडला असून हू शुड ॲप्लाय, कोणासाठी योग्य आहे मित्रांनो. तर ही संधी फ्रेशर ग्रॅज्युएटसाठी चांगली आहे. ज्यांना बँकिंग एक्सपिरियन्स हवा आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे. ज्यांना बँकेमध्ये कसं काम केलं जातं, काय असतं हे शिकायचं असेल त्यांच्यासाठीही खूप चांगलं आहे. कॅन्डिडेट सिकिंग बँकिंग एक्सपिरियन्स, दोज लुकिंग फॉर शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटीज, जे शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी शोधतात त्यांच्यासाठी एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. ते अप्लाय करू शकतात. तर आपण अशा पद्धतीने संपूर्ण अप्रेंटिसशिप पंजाब नॅशनल बँक अप्रेंटिसशिप पदाबद्दल माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. वॅकेन्सी भरपूर आहेत. जे फ्रेशर ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत ते या भरतीसाठी ॲप्लाय करू शकतात. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू.